मान्य उपमहापौरांना या संदर्भामध्ये म्हणजे विचारणा केली अध्यक्ष म्हणून मी, तर त्या निर्णयाच्या वेळेला त्या परगावी होत्या, त्यांना त्याची कल्पना नव्हती आणि त्यांना त्या एसबीआयच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्यांनी असे म्हणजे पत्र दिलं. त्याबद्दल त्यांनी पेपरमध्ये पण छापून आलंय की त्यांना या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं त्यांनी ते म्हणजे नजर चुकीने त्यांच्याकडनं ते पत्र दिलं गेलेलं आहे. तर यापुढे तशी दक्षता घेतील त्या. कार्यालयाचा खर्च आणि अध्यक्ष साहेबांनी त्यांना कोणाला काही रोखलेलं नाही आहे की एवढं सांगितलेलं होतं की त्याचा जो कार्यालयीन खर्च आहे तो 7-8 लाखाच्या वर गेला होता. मग त्यांना कल्पना नव्हती की त्याचं एस्टिमेट 7-8 लाख रुपये होतं म्हणून. मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितले की खर्च करा ठीक आहे पण मर्यादित थोडंसं हे करा म्हणून असं सांगितलं होतं. ते देखील त्यांना देखील कल्पना नव्हती आणि ते देखील हो म्हणाले. नाही घटके त्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. हो अर्थार्थी थांबवलेला नाहीये. बरं ठीक आहे बोलू. अर्थार्थी त्याचा तुम्ही जो संबंध जोडताय तसा काही संबंध नाहीये त्याचा. आता महापौर साहेबांनी क्लिअर केल्याप्रमाणे तो खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत होता. परत पत्रकारांना असं वाटतं किंवा तुम्ही काय करता की तुम्ही असं म्हणजे संधी उपलब्ध करून देता की तुम्ही खर्च केला तरी खूप मोठ्या प्रमाणात उपमहापौरच्या कार्यालयाचा खर्च झाला, महानगरपालिका जनतेचा पैशाचा अपव्यय करते असं तुम्ही छापणार. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की मर्यादित स्वरूपामध्ये आपण हा खर्च करावा जेणेकरून त्याचा सगळ्यांच्या कार्यालयाबरोबर तुमचंही कार्यालय तसं छान व्हावं. काम थांबवा असं सांगितलेलं नाहीये. आमचा जेव्हा मी उपमहापौरांना फोन लावलेला होता त्यांना तो त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी तो उचलला नाही. त्यांना मी असं सांगितलं की माझं आणि उपमहापौर मॅडमचं बोलणं होईल त्यानंतर आपण निर्णय घेऊ, तोपर्यंत कुठेही कामाची सुरुवात करू नका. नाही असं काही झालेलं नाही असं नाही झालं. गैर काय नाही पण समन्वय नाही असं तुम्ही जे म्हणताय त्या सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी बसून तो निर्णय घ्यायला पाहिजे ना. काय नाही बाकीच्या नगरसेवकामध्ये एक नगरसेवक इथे बसलेले आहेत ते म्हणाले की आम्हाला निवेदन देताना माहीतच नव्हतं. काय तो आता शोधत पार्टीचा कुणाचंही एकमेकाबद्दल महापालिकेच्या शहराच्या हितासाठी भेटलं पाहिजे, निश्चितपणे भेटलं पाहिजे. एक विषयाचं उत्तर देतो. उपमहापौर ज्यावेळेस पत्र द्यायला गेल्या उपमहापौरांनी महापालिकेच्या हिताच्या संदर्भातलंच पत्र दिलं, अहिताचं कुठलंही पत्र दिलं नाही. आता त्या संदर्भातला स्टँडिंग मधला निर्णय झाला होता हे उपमहापौरांना त्या संदर्भातली कल्पना नव्हती असं उपमहापौरांनी सांगितलं. आणि उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन दोघंही भेटलेले आहेत. दोघांचीही याबद्दलची चर्चा झालेली आहे. कुणाच्याही मनात काही नाही, पूर्णपणे समन्वय आहे. उपमहापौर फक्त 8 दिवस शहरात नव्हत्या, गावाला गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे आणि त्यामुळे त्याच्यातला जो निर्णय झालाय त्याच्यात सुद्धा स्टँडिंग कमिटीने असा निर्णय घेतलाय की आपलं याच्यात कुठेही नुकसान होऊ नये. जरी त्याच्यात ICIC ला द्यायचा जरी निर्णय झाला असेल तरी आपलं महापालिकेचं नुकसान होणार नाही म्हणून ICIC ला परत एक पत्र दिलं स्टँडिंग कमिटीने की या रेटने आम्हाला रेट मिळायला पाहिजे. त्यांनी त्या संदर्भात 6.60 चा दिलाय पण आम्हाला वाढवून पाहिजे 6.60 चा नाही, आम्हाला जो जास्त आमच्याकडे रेट आलाय नाही आलं. SBIचं पत्र आलेलं नव्हतं स्टँडिंग कमिटीकडे. स्टँडिंग कमिटी मागवले होते पत्र आलेलं नव्हतं. आदिवासी बँका असतील पण त्यांचं पत्र वगैरे आलं नाही. त्यांचं पत्र आलं नाही. बंधन बँकेत ठेवी ठेवले होते. ती बँक प्रायव्हेट असल्या कारणाने SBIचं पत्र आलं नाही. एक जण प्रश्न विचारला तर कळेल. मी मला भविष्य
आयसीआयसी बँकेत 6.7 द्यायला लागले. म्हणजे तुमचं तुम्ही उलट नुकसान करून देताय, महापालिकेचं नुकसान करताय. या संदर्भातलं तुम्हाला सांगतो की या संदर्भातला सगळ्यात जास्तचा जो रेट आला होता तो बंधन बँकेचा आला होता. बंधन बँकेने 7% रेट दिला होता. मग या सगळ्या संदर्भातल्या बंधन बँकेच्या संदर्भात जो विषय झाला की बंधन बँकेला द्यायचं का आपल्या बाकीच्या ज्या बँका आहेत, आपण आयसीआयसीआयला आपण या आधी ठेवी ठेवलेल्या आहे. मग आयसीआयसीआयनी 6.60% आपल्याला व्याज दर दिलेला. 6.60 जरी दिला असेल आणि या संदर्भातला सीएसआर फंड किती देणार हे सुद्धा आपण त्या बँकांना विचारलेलं आहे की महापालिकेला आपण सीएसआर फंड किती देणार आणि 6.60 याला आपण मान्यता म्हणजे आयसीआयसीआयला देऊ, पण तुम्ही हा रेट दिला तर देऊ असं आपण त्यांना पत्र सुद्धा दिलंय. त्यांनी त्यांच्या हेड ऑफिसला विचारून सांगतात आणि जर कुणाचा कमी रेट आला तर आपण त्या बँकेला देणार नाही, परत तो ठराव घेऊन आपण कॅन्सल करू शकतो. त्याच्यामध्ये असुरक्षित शब्द वापरला गेला परवा. असुरक्षित म्हणजे बंधन बँक ही शासनाच्या यादीवरची बँक आहे. शासनाच्या यादीवरची जरी असेल तर आपल्या सगळ्यांच्या परिचयातली नाही किंवा या संदर्भातल्या आपल्या लोकल मीडियामधनं सुद्धा या संदर्भातली माहिती नाहीये कोणाला. हे झाली. मोठी बँक आहे. मोठी बँक या सगळ्या बँका 1600 कोटीच्या पुढच्या आहेत, 16,000 कोटीच्या पुढच्या आहेत. या संदर्भातलं कुठलंही हे नाही, पण आपल्याला जो जास्तीत जास्त सीएसआर फंड आणि आपल्याला व्याजदर देईल त्याच्यातच या बँका दिल्या जातील आणि या सगळ्याचा जो निर्णय होईल तो स्टँडिंग कमिटीतच होईल. झाल्या ठराव पेंडिंग ठेवणार का? आम्ही तसं पत्र दिलंय त्यांना आयसीआयसीआय बँकेला. हो, पण मुळात असा प्रश्न आहे की ते दुसऱ्या बँका आपल्याला देण्यासाठी तयार आहेत. नाही आपण ऐका आपण ज्यावेळेस यांनी आपल्या जवळकर साहेबांनी ह्या बँकांना पत्र दिलं आणि यांचे ज्यावेळेस रेट आले त्यावेळेस ते रेट कमी होते. आता ज्यावेळेस या 30 कोटी रुपये ठेवी ठेवायच्या बातम्या ज्यावेळेस यायला लागल्या त्यावेळेस हे बँका परत येऊन आपल्याला पत्र द्यायला लागले की आम्ही हेड ऑफिसला विचारतो. असं त्यांनी अजून अधिकृत पत्र दिलेलं नाही स्टेट बँकेने. मी अजून पण सांगतोय आम्हाला कुणाला हे पत्र दिलेलं नाही की आम्ही एवढा टक्के व्याजदर देतो. प्रश्न असा आहे की त्या स्टँडिंग कमिटीला अधिकार आहे का? कारण स्टँडिंग कमिटीची मान्यता घ्यावी लागते. प्रशासनाचं म्हणणं असं आहे की स्टँडिंग कमिटीला फक्त माहितीच पाठवलं जातं. स्टँडिंगला आमच्या माहितीप्रमाणे स्टँडिंगला अधिकार आहे. स्टँडिंग कमिटीकडे ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस स्टँडिंग कमिटी त्याच्या मतानुसार त्याच्यात बदल करू शकते. माहितीच तो जरी दिलं तर एखादा निर्णय जर चुकीचा होत असेल तर स्टँडिंग कमिटी परवा जे 2 गाड्या आम्ही घटनागाड्या दिले म्हणून आयसीआयसीआयवाले तुम्ही आता लगेच निर्णय घेतला म्हणून दिले. नाही त्या आधीच्या ज्या ठेवी ठेवल्या होत्या आम्ही याच्या आधीच्या जे प्रशासन काळातला जो विषय त्या संदर्भातल्या त्यांनी त्या 2 घंटा गाड्या दिलेल्या आहेत. त्या संदर्भातला आयुक्तांचं आणि त्यांचं आधीचं बोलणं झालं. ते आता आपण ज्या बातम्या दिल्या ना त्या बातम्यामध्ये असं दिसून येते की आता आम्ही आयसीआयसी घेतो आणि लगेच आम्ही पाठपुरावा केलो आणि लगेच 2 नाही घंटे आणून दिलो. तसं नाहीये. त्या आधीच्या आपण ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या संदर्भातला जो त्यांनी सीएसआर फंड द्यायचा होता त्याच्यातल्या त्या 2 गाड्या. ह्या सगळ्या प्रश्नानंतर एक प्रश्न अनुकूलितच राहतोय. महापौर साहेब एक प्रश्न अनुकूलित राहतोय हे सगळं घडत असताना जरी मान्यता किंवा पालिकेचं हित किंवा टक्केवारी ह्या सगळ्या प्रश्नानंतर एक गोष्ट लक्षात येईल की उपमहापौर सारख्या पदाच्या कार्यालयाचं कामकाज किंवा उपमहापौरांच्या बाबतीमधलं नगर अभियंत्याला फोन करणं कितपत योग्य वाटतं. मी या संदर्भात मला स्पष्ट करतो की ज्या वेळेस उपमहापौरांनी हे काम सुचवलं माझी आणि त्यांची या संदर्भात चर्चा झाली. उपमहापौरांनी काम सुचवलं त्यांनाही कल्पना नव्हती की या सगळ्याचं एस्टिमेट 8 लाख रुपये झालं. ज्यावेळेस अध्यक्षांकडे हा विषय आला की 8 लाख रुपयाचा खर्च सुचवला त्यांनी नगर अभियंत्याला सांगितलं की मी उपमहापौरांशी बोलते आणि मग आपल्याला कळवते. आणि ज्यावेळेस उपमहापौरांशी अध्यक्ष बोलल्या त्यावेळेस उपमहापौरांनी पण हे सांगितलं की मला अपेक्षित नव्हतं की एवढा मोठा खर्च असेल आणि एवढा मोठा खर्च असेल तर मी माझ्या सभागृहात तो करणार नाही. पालिकेच्या कामकाजामध्ये सभागृह नेता हे सर्वोच्च पद आहे महापौरांना. बरोबर आहे. सभागृह नेता हे महत्वाचं पद आहे. अध्यक्षांनी नगर अभियंत्याला फोन करणं म्हणजे सभागृह नेत्याचा अपमान झाल्याचं वाटत नाही का? अजिबात नाही. म्हणजे सभागृह नेत्याचं महत्व बोललं नाही या संदर्भात तुम्ही नीट समजून घ्या की अध्यक्षांनी कितीपत हस्तक्षेप करावा महापालिकेच्या कामकाजामध्ये. हस्तक्षेप हा पार्टीची जे धोरणं जी ठरवली जातात ती अध्यक्षांनी ठरवली जातात. पार्टीचा सभागृह नेता जरी असेल तरी पार्टीने काय निर्णय घ्यावा हे शहराच्या अध्यक्षांना विचारूनच घेतला जातो. आणि एखाद्या विषयाची पॉलिसी काय असावी
हे शहराचा अध्यक्ष म्हणून, पार्टीचा अध्यक्ष म्हणून, ही पार्टी म्हणून, पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांनी ठरवा. तुम्हाला सांगावं आणि तुम्हीच ज्यावेळेस त्या सिनियर नगरसेविका आहे, ज्यावेळेस नगर अभियंत्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर कानावर घातलं, त्यावेळेस त्यांनी सहजरित्या त्यांना बोललाय, याला काहीतरी पत्र देऊन अडवलंय, हे व्हायलाच नाही पाहिजे, असा काही विषय नाही. असा विषय नाहीये. अजिबात वाटत. एक असं सांगतो त्यांनी म्हटलं त्याच मनाशी येतात त्या. आल्या त्या. त्यांच्या कार्यालयात नवीन ज्यावेळेस order दिली जाईल, आल्यात त्या. येण्यासाठी सुद्धा अध्यक्ष मॅडमनी इंटरफेअर करून नगर सचिवांना फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या नवीन देऊ नका. नाही अजिबात नाही. सांगण्यात तात्पर्य काय हे असं कुणी 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 असं झालेलं नाही. अरे मला सांगा मी अध्यक्ष आहे, बोला. महापौर कार्यालयात त्यावेळेस खुर्च्या घ्यायच्या होत्या, पदाधिकारी- साक्षीदार बोलवता, नगर सचिवांना- बोलवा बोलवा बोलवा. हे असं वारंवार होतात ते आमच्यासमोर सांगत नाही तुमचं एवढं नाही नाही, बोलवा ना, दहशत कशाला असते. नाही तसं कुठलेही चुकीचं इंटरप्रिटेशन करू नका, हे मी सहन करत नाही. तुमच्यासमोर सांगत नाही. नाही मी हे सहन करत नाही, तुम्ही चुकीचं बोलू नका, चुकीचं बोलू नका. गैरसमज तुम्हाला झालेला आहे. कुणाच्यात तसं काही नाही आहे, प्रत्येकांमध्ये समन्वय आहे. अजून एक असा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना, जनतेने तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे सोलापूर शहरामध्ये. असं असताना प्रशासनामध्ये परवा आपल्याच नगरसेवकांनी एक जेसीबी मध्ये नगर कार्यालयाकडून जे काम केलं नाल्याचं, त्याच्यामध्ये ते 50 लाख दुपारी बोलू ना आपण. झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणी त्याच्यावरती काहीच बोललेलं नाही. त्यामुळे काय सांगाल तुम्ही? नाही, या संदर्भात आमच्या तुमचा अंकुश या आहे का नाही? या संदर्भात आमच्या नगरसेवकांनी त्यांची भूमिका मांडली आणि निश्चितपणे आम्ही पार्टी म्हणून याच्यावर भूमिका मांडून याच्यात नगरसेवक घेऊन कारवाईसाठी सारखं बोलतायत, पण कारवाई काय चौकशी लावली काही याचं- पक्ष नेते ज्या विषयावरती प्रेस येते चर्चा भडकटते. त्याचा अर्थ असा होतो आपण अधिकाऱ्यांना अजिबात घालत नाही. तुम्ही लवकरच एवढं बघता. दिसायला लागले आपले स्वतःचे नगरसेवक म्हणायला अहो लागले. दिसायला दादा, लागला प्रोसिजर असती ते- ज्या विषयावर प्रेस आहे त्या विषयाचे प्रश्न विचारा, महानगरपालिकेचं नंतर बोलू. प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. मी एखादा आरोप केला आणि त्याच्यावर निर्णय झाला असं होत नसतं. कोणाचा दबाव आहे का? कुणाचाही दबाव नाहीये, तुम्ही येणाऱ्या काळात बघता. असं घुसमट करायचं अजिबात दुश्मन नाही. खिडकी उघडा. आपण ना खिडकी उघडा, खुडकी उघडा. आपण ज्या विषयासाठी प्रेस घेतले त्या विषयाबद्दल काही शंका असेल तर विचारा. महानगरपालिकेचे विषय नंतर बोलू, महापालिकेचे विषय बोर्डानंतर बोलू की. हे तुम्हाला प्रश्न विचारतो. जिल्हा विषयाशिवाय देशात कुठलं तरी उच्च पदाचं पद मिळावं असं वाटतं नाही का? तो निर्णय आमच्या उच्च पदस्थ अधिकारी आणि पक्ष घेईल. मी काय घेणार, मी लहान आहे. मी एक पदाने लहान, शहराचे अध्यक्ष म्हणून कार्य करते. शुभेच्छा देणार की नाही. त्या मुख्यमंत्री म्हणून ते चांगलं काम करतात, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा असाच छान वाढो अशी शुभेच्छा.